राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकांच्या मतदानासाठी गुरुवारी सकाळपासून सुरुवात झाली. पण सकाळपासूनच एक विचित्र तक्रार समोर यायला लागली आहे. मतदानानंतर अवघ्या काही मिनिटात बोटावर मार्करने केलेली खूण पुसली जात असल्याचे आरोप होत आहेत. त्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मतदारांनी शेअर केले असून राजकीय नेत्यांनीही यावरून आक्षेप घेतलाय. आधीच दुबार मतदानावरून विरोधक आक्रमक झाले असतानाच आता बोटावरच्या शाईत सुद्धा घोळ असल्याचे आरोप होत आहेत. पण मतदानावेळी बोटावर शाईऐवजी मार्करने खूण का करण्यात आली याबद्दल निवडणूक आयोगाचं म्हणणं काय पाहूया त्या व्हिडिओमधून. मुंबई, पुणे, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह राज्यातल्या महापालिका मतदानावेळी मतदारांच्या बोटावर मार्कर पेनाने खूण करण्यात येते. पण ही शाई ॲसिटोन किंवा सॅनिटायझरने अवघ्या काही मिनिटात पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो मतदारांनी शेअर केलेत. यावरून राज ठाकरेंनी सुद्धा आक्षेप घेतला. शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास. याबद्दल तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याची दखल घेतली. बोटावरची शाई पुसली जाते हे सत्य अशी कबुली गगराणी यांनी दिली. पण हे मार्कर किट महापालिकेने तयार केलं नसून राज्य निवडणूक आयोगाकडून पुरवण्यात आलेत. शाई पुसली जाण्याच्या घटनांबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत असं महापालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितलं. पण 2 वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बोटावर बाटलीतल्या शाईने खूण केली जात असताना महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्कर का दिले असा सवाल केला जातोय. याबद्दलच आता समजून घेऊयात. राज्य निवडणूक आयोगाचं हे 19 नोव्हेंबर 2011चं पत्रक, ज्यात महापालिकांसह राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला बाटलीतल्या शाईऐवजी मार्कर पेनाने खूण करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा निर्णय 2011 मध्येच राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलाय. हे मार्कर कसं वापरायचं त्याच्या सूचनाही निवडणूक आयोगानं केल्या होत्या, ज्यात मार्कर पेन दाबून वापरावं, वापरात नसेल तेव्हा मार्कर टोपणाने घट्ट बंद करावं, मार्कर वापरात नसेल तेव्हा आडवा ठेवावा, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. बाटलीतली शाई साठवणं आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं कठीण आणि खर्चिक आहे. तसंच शाईची बाटली सांडण्याची शक्यता, बाटलीतून बोटाला शाई लावण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया जलद करण्यासाठी मार्करचा पर्याय पुढे आला. सप्टेंबर 2025ला नगर परिषदा आणि नगरपंचायती तसंच महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी काढलेल्या सूचना पुस्तिकेत सुद्धा मार्कर पेनाचाच वापर करण्याचा उल्लेख आहे. मुख्य म्हणजे शाईने केलेली खूण लगेच पुसली जात असल्यामुळे दुबार मतदानाची शक्यता वाढते. त्यामुळे पारदर्शक मतदानासाठी मार्कर पेन वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान करण्यासाठी व्यक्ती आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. निवडणुकांसाठी वापरली जाणारी शाई आणि मार्कर पेन बनवण्याचं काम म्हैसूरच्या म्हैसूर पेन्स अँड वार्निश लिमिटेड या कंपनीकडे आहे. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अखत्यारीत येते. 1962च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ही जबाबदारी याच कंपनीकडे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजेच CSIR NPL कडून या शाईसाठीचा फॉर्म्युला तयार करण्यात आलाय. नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून अख्ख्या भारतात फक्त MPVL लाच ही शाई बनवण्याचं लायसन्स देण्यात आलंय. फक्त भारतच नाही तर या कंपनीची शाई ही जगातल्या तब्बल 30 देशांमध्ये निवडणुकीच्या वेळी वापरली जाते. या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि शरीरातल्या क्षारांमुळे बोटावर ही शाई लावता सिल्वर क्लोराईड तयार होतं. त्यामुळेच या शाईची खूण बोटावर अनेक दिवस राहते. ही खूण कशानेही पुसता येत नाही असा दावा कंपनीकडून केला जातो. आता मार्कर पेनवर संशय घेतला जात असला तरी या कंपनीने बनवलेल्या बाटलीतल्या शाईवर सुद्धा याआधी संशय घेण्यात आला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी बोटावरची शाई नेल पॉलिश रिमूव्हरनं पुसली जाते असं काही मतदारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. अनेकांनी आपल्या बोटांचे फोटो शेअर करत ही शाई मतदानानंतर तासाभरात नेल पॉलिश रिमूव्हरनं पुसली जात असल्याचं सांगितलं होतं. बँगलोरच्या एका आर्किटेक्टनं शाईच्या क्वालिटीवर संशय घेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार सुद्धा दिली होती. इतकंच नाही तर काँग्रेसचे नेते संजय झा यांनी सुद्धा असाच दावा केला होता. पण तेव्हा यात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं होतं. लोकशाहीचा हक्क म्हणून मतदारांनी पुढे यावं, जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगाकडून केलं जातं. पण अनेक ठिकाणी मतदारांची नावच मतदार यादीतून गायब आहेत. मतदानाची शाईच पुसली जाण्याचे प्रकार घडतायत. मग हा लोकशाहीचा सन्मान आहे की सगळ्यात मोठी चेष्टा आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.